ज्या माणसाला आम्ही 100 वेळेस फोन लावून बी आमच्याकडे बोलत होतो तरी तो येत नव्हता, आज तो माणूस चक्क आमच्या बस येऊन बसला होता. तरी त्याच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी विचार चालला होता, पण तोपर्यंत आक्षू आला होता. आक्षू आल्यानंतर याला म्हटलं तू बोल फक्त, याला आज काय बोलायचं ते. मी आहे म्हटलं. मी एकदा बोलायला लागल्यावरती याला काही बोलताच आहे ना माझ्या. डायरेक्ट मी असं बोलायला लागलो ना की याने नसतं फक्त ऐकून घ्यायचं होतं, बाकीचं काहीच ऑप्शन नव्हतं. कारण आम्ही याला एवढेच कॉल करून बोलून घेतलं पण हा कधीच नव्हता आलेला. आक्षू नंतर मला म्हटलं जाऊ दे सोडून दे म्हटलं. एवढं आमच्या शुद्ध वाणीमधून लाल्याच्या कानावर असे शब्द पडले होते, लाल्या परत आयुष्यभर आम्हाला विसरणार नाही. तेवढ्यात मग काय मामीचा कॉल आला. मामी मला म्हणली राण्यामध्ये नेऊन सोड. मामीला म्हटलं पेट्रोल जेवढं तिथपर्यंत तुला नेऊन सोडेल. जोपर्यंत मी पेट्रोलचा आकडा बघितला आणि मामीने निम्या रस्त्यात सोडून दिला, आलो निघून निम्यातून. तर राम राम मंडळी, मी नील शिरसाट आजच्या ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. घरी आल्या लागली होती भूक मला आणि आल्याला म्हटलं आता काय खावं, तर कानूल लाडू होते ते खावं म्हटलं. पण या बाबल्याला नाही का कुठून मांजरासारखा वास आला काय माहिती, आणि आल्याला लगेच कानूल लाडूवरती झोप. आक्षू मला तरी 2 दे म्हटलं, पण नाही दिले त्यांनी. शेवटी त्यांच्या दोघांमध्ये वाद लागून गेले आणि त्यांनी हिसकून घेतलं. आक्षू विनर झाला होता आणि 2 कानुले आणि 4 लाडू भेटले होते. पिके आज खूप शाळा होता आणि मग आक्षू पैसे येऊन काहीतरी मन मोकळं करीत होता. आक्षूने पण मग काही नाही का भविष्यवाणी जसं सांगतो ना ते ज्योतिषी, तसं 2 मिनिटात काहीतरी सांगितलं आणि शांत बसला. आपण नाही का काहीतरी चांगलं काम करायचं असलं पहिले देवाला नारळ वगैरे फोडतो होतं, तसं आमच्या गाडीचं झालेलं होतं की कुठं जर जायचं असलं याला पहिले हवा भरावं लागायची. गाडीचं टायर पूर्णपणे गेलेलं होतं, पण यांनी दोघांनी मला असं आश्वासन दिलेलं होतं ना की भावा अजून 2 महिने तरी टायरला काही होत नाही. यांच्या अशा आश्वासन मला वाटलं अजून 2-3 महिने तरी निघून जात, पण यांच्या आश्वासन काही जास्त वेळ टिकलेलेच नाही. जे व्हायचं नव्हतं ते शेवटी ह्याच टायमाला व्हायचं होतं. रात्रीचे वाजले होते 9:30 आणि गेलं टायर फुटून, ते बी फुल अंधारामध्ये. असा संताप झाला. पैसे पण नाही जवळ. 1600 रुपये मागून घेतले आणि टायर टाकलं. परत म्हणलं यांच्या आश्वासन नकोय मला. तर आपल्या अकाउंटला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर करून टाका आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग.